Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start the problem set number 18. आणि हा प्रॉब्लेम सेट नंबर 18 जो आहे तो फॅक्टरायझेशन नावाच्या चॅप्टर मधला आहे. दॅट इज द फॅक्टरायझेशन. ओके, सो हिअर वी हॅव टू बी जस्ट फाइंड आउट द प्रॉब्लेम सेट नंबर 18 आणि हे सॉल्व कसं करायचं आहे. याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे की कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन्स. ओके, सो याचा अर्थ असा आहे की दिलेले जे फ्रॅक्शन्स आहे ते लाईक फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट करा. सर्वात आधी व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स, आणि त्याच्या पण आधी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन म्हणजे काय हे मी प्रॉब्लेम सेट नंबर 17 शिकवताना सांगितलेलं आहे. सो आता येतं व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. सगळ्यात आधी हे समजून घेऊया. लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर सेम आहे, लाईक दिस 1/7, 4/7, 6/7 वॉज डिनॉमिनेटर आर इक्वल आर कॉल्ड एज लाईक फ्रॅक्शन्स. आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन्स आहे त्याचं डिनॉमिनेटर सेम नाही आहे. ओके, फ्रॅक्शन्समध्ये कसं असतं ना, दोन असतात. एक असतो लाईक म्हणजे एक असतो न्यूमरेटर अँड एक असतो डिनॉमिनेटर. फ्रॅक्शन म्हणजे काय, इन द फॉर्म ऑफ P/Q. P/Q म्हणजे वरती काही असू शकतं, खाली काही असू शकतं. पण इथं जे आहे समजा याला म्हणतात न्यूमरेटर. ओके, याला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके, आता वॉट एव्हर इट इज. सो न्यूमरेटर समजा मी 2 घेतला, खाली मी 5 घेतला. ओके, वरती न्यूमरेटर मी 6 घेतला, खाली मी 5 घेतला. न्यूमरेटर 1000 घेतला, खाली मी 5 घेतला. न्यूमरेटर 999 घेतला आणि इकडं 5 घेतला. ऑल दीज आर द लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शनचं मिनिंग फक्त इतकाच आहे की डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरशी काही घेणं नाही. वरचा न्यूमरेटर काही असो, आपल्याला फक्त डिनॉमिनेटरसोबत पाहायचं आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर त्याला म्हणायचं काय, तर लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन्स. बट when the denominator is not same, म्हणजे 2/5 हा एक पहिला फ्रॅक्शन मी घेतला. त्याच्यानंतर 6/7 हा दुसरा फ्रॅक्शन मी घेतला. त्याच्यानंतर 1000/5 तिसरा फ्रॅक्शन घेतला. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. वरती समजा इथं 5 नाही, इथं मी 8 घेते बिकॉज फ्रॅक्शन्स शुड नॉट बी सेम. 1000/9 हा एक घेतला. ओके, तरीही सुद्धा न्यूमरेटर जरी सेम असलं पण डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. तर याला काय म्हणायचं आहे, अनलाईक फ्रॅक्शन्स. इथं तुम्ही बघू शकता, इथं काय केलं, न्यूमरेटर सेम घेतला, इथं न्यूमरेटर सेम घेतला, but denominator are not same, so this is known as what, unlike fractions. Unlike fractions. आणि याला म्हणायचं काय, लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याचा डिनॉमिनेटर सेम आहे त्याला म्हणायचं काय, लाईक फ्रॅक्शन्स. ज्याचा डिनॉमिनेटर डिफरंट आहे त्याला म्हणायचं काय, अनलाईक फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे काय, असा नंबर जो P/Qच्या फॉर्ममध्ये आहे किंवा जो वरती काहीतरी आहे XYZ डिवायडेड बाय खाली काहीतरी आहे XYZ. काहीही वरती काहीतरी नंबर डिवायडेड बाय खाली काहीतरी नंबर, त्याला काय म्हणायचं, फ्रॅक्शन्स. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय, लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. यामध्ये फक्त तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की फ्रॅक्शन्स म्हणजे काय, अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, अँड लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याचा डिनॉमिनेटर काय आहे, सेम, त्याला काय म्हणायचं, लाईक फ्रॅक्शन. ज्याचा डिनॉमिनेटर डिफरंट त्याला काय म्हणायचं, अनलाईक फ्रॅक्शन्स. याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन्स, याला म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन्स. ओके, ठीक. लेट्स स्टार्ट विथ प्रॉब्लेम सेट नंबर 18. त्याच्यामध्ये तुम्हाला हाच कन्सेप्ट आहे, लाईक अँड अनलाईक वॉट एव्हर.
आय होप कन्सेप्ट कळायला असेल. यामध्ये तुम्हाला आता इथे दिलेलं आहे 3/4. एक क्वेश्चन असा आहे, कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू द लाईक फ्रॅक्शन्स. लाईक म्हणजे काय, अनलाईकला लाईक करायचे. ठीक आहे, इथं आहे 4, इथं आहे 8. ओके, लेट्स स्टार्ट. पण हा इथं 4 आहे, इथं 8 आहे. दोन्ही कसे आहेत, अनलाईक फ्रॅक्शन्स आहे. तर काय करावं लागत असतं, कसं करणार सेम, तर इथं यूज करावं लागत असतं मल्टिप्लिकेशन. कसं करायचं ते मी सांगते. आधी तुम्हाला सर्वात इथं आन्सर लिहू आपण. ठीक आहे, इथं येईल, इथं दिलेलं आहे मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4. 4चे गुणाकार करणारे जे नंबर्स आहेत ते लिहायचे. 4चा टेबल लिहून टाका डायरेक्ट. ओके, 4चा टेबल खाली लिहून टाकायचं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. नेक्स्ट, मग आता 4चं मल्टिपल लिहिलं. नाव मल्टिपल ऑफ 8 हे झालं ना. मग आता याचं मल्टिपल लिहायचं. 8चा पाडा, 8 8, 8 2 16, 8 24, 8 32. बस, पुढेही लिहू शकता, तुमची मर्जी. ठीक आहे, आता असा नंबर बघायचा जो याही टेबलमध्ये आहे आणि याही टेबलमध्ये आहे. कोणता नंबर आहे तो, 8. इकडं ये आणि इकडे ये. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, 3/4 याला करायचं आपल्याला सेम. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4चा 4 आहे ना. ठीक आहे, हां, 4 2 8 म्हणजे 4 2 8. म्हणजे खाली जर 2ने मल्टिप्लाय केलं तर वरती कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, ऑफकोर्स 2ने. कारण की फ्रॅक्शनचा आणखीन एक रूल आहे आणि तो असा आहे, न्यूमरेटरवरती जे काही क्रिया तुम्ही करणार तीच क्रिया डिनॉमिनेटरवर करावं लागते आणि डिनॉमिनेटरवर जी कोणती क्रिया तुम्ही करणार तीच क्रिया न्यूमरेटरवर करावं लागते. इथं जे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन तुम्ही करणार खाली तेच तुम्हाला वरती करावं लागतं. किंवा तुम्ही वरती काही नवीन ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन केलं तर तुम्हाला खाली करावं लागतं. ठीक आहे, हा झाला फर्स्ट रूल. नेक्स्ट इज 5. आता हे तुम्हाला व्यवस्थित कळावं त्यासाठी मी पुढची स्टेप जी आहे ती सांगते. नाहीतर इथं मल्टिप्लाय बाय 1 करायचं. 8 मल्टिप्लाय बाय 1. वाय, बिकॉज 5 1 5 का केलं, आधी खाली या. 8 1 8, 8 1 8. म्हणून खाली मी 1नी मल्टिप्लाय केलं, त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी मी वरती 1नी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लायकेशन त्यांचं जे आहे तेच येतं, काही गरज याची नाही आहे. सो 3 2 6, 4 2 8, 5 1 5, 8 1 8. Hence, this is the answer. झाले यांचे डिनॉमिनेटर सेम? येस. ओके, सो लेट्स स्टार्ट द क्वेश्चन नंबर 2. आय होप तुम्हाला वरचा क्वेश्चन व्यवस्थित कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन 3/5. काय आहे क्वेश्चन, 3/5 अँड 3/7. 3/5 मग 3/7. दिस इज अ क्वेश्चन. लेट्स स्टार्ट. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5चे मल्टिप्लिकेशन, मल्टिपल्स ऑफ 5. मल्टिपल्स ऑफ 5 सांगा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 1 25, 5 6 30, 5 7 35. ठीक आहे, पुढेही लिहायचे असेल तर लिहू शकता. मल्टिपल ऑफ 7 हा झाला ना. आता याची वेळ 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56. पुढं बस जाईल. ठीक आहे, असा नंबर जो याही टेबलमध्ये याही टेबलमध्ये कोणता आहे, 7 9 10 14 15 21, 21 20 24 25 35, 25 35 नाही 30 32, 35 दिसतोय, 35. ठीक आहे, तर मग कसं करायचं आहे, 3/5 हा पहिला आहे.
मल्टिप्लाय बाय कोणाचं आहे हे 5चं आहे ना. पहिला 5च्या टेबलमध्ये 35 कितव्या नंबरवर आहे. 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 31, 5 7 35, 5 7 35 मल्टिप्लाय बाय 7 हुआ. फ्री बाय 7 मल्टिप्लाय कसं करायचं. 7च्या नंबरवर 35 कितव्या नंबरवर आहे. 1 2 3 4 5 5 म्हणजे 7 गुणिले 5 3 गुणिले 5. वरती का 5नी केलं इथं आणि इथं वरती का 7नी केलं. आत्ताच या गणितामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं. परत एकदा रिपीट करते की खाली ज्या नंबरनी तुम्ही मल्टिप्लाय करणार, ज्या नंबरनी तुम्ही डिवाईड करणार, ज्या नंबरनी तुम्ही ॲड करणार किंवा सबस्ट्रॅक्ट करणार, तेच जे काही क्रिया आहे ती तुम्हाला वरती करावं लागते. दॅट इज इन द फॉर्म म्हणजेच डिनोमिनेटरला जे केलं तुम्हाला तेच न्यूमरेटरला करावं लागतं. सो इथं जे येईल ते 7 त्रिक 21, 7 5 35, 5 त्रिक 15, 7 5 35. सिम्पल. ओके. या व्हिडिओच्या लास्टमध्ये मी तुम्हाला एक शॉर्टकट देईन. आय होप की व्हिडिओला एंडपर्यंत बघा. जो सगळ्यात इझी सिम्पल वे आहे याला सॉल्व करण्याचा. ठीक आहे. लाईक नेक्स्ट स्टार्टेड तिसरा नंबर दॅट इज 4/5, 3/10. ओके. 5 आणि 10 हे दोन न्यूमरेटर आहे. सर्वात आधी मल्टिपल ऑफ 5 दिस 5 एक 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35. That's okay. Multiple of 10. 10 एक 10, 20, 30, 40, 50. That's आता पहिला नंबर आहे आपला 4/5. ठीक आहे. आणि दुसरा आहे 3/10. मल्टिप्लाय. ठीक आहे. 5च्या नंबरमध्ये असा नंबर जो दोन्ही टेबलमध्ये 10 इथं ये. कितव्या नंबरला आहे. दुसऱ्या म्हणजे 5 दुने 4 दुने 10च्या नंबरमध्ये फर्स्ट याला आहे. सो मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1. ओके. 4 दुने 8, 5 दुने 10, 3 एक 3, 10 एक 10 झाले लाईक फ्रॅक्शन्स. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट वन इज 2/9, 1/6. 2/9 आणि 1/6. ओके. मल्टिपल ऑफ 9 इक्वल्स टू 9 2 18, 9 27, 9 36, 9 45, 9 54, 9 7 63. ठीक है. मल्टिपल ऑफ 6 9 एक 6 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. ठीक आहे. नेक्स्ट. आता काय करायचं आहे. ठीक आहे. 2/9 पहिला फ्रॅक्शन आणि दुसरा फ्रॅक्शन कोणता आहे. 1/6. मल्टिप्लाय. 9ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की उत्तर जे आहे ते येईल आपलं. कोणता नंबर आहे. 18 इथं ये. 18 इथं ये. सो वी हॅव टू बी स्टार्ट. 9 दुने दुसऱ्या नंबरवर 18 आहे ना. ठीक आहे. 9 × 2, 2 × 2, 6 कितव्या नंबरवर 18 आहे. 1 2 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. नेक्स्ट इज 2 2 जा 4, 9 दुने 18, 3 एक 3, 3 18. हिअर बोथ आर लाईक फ्रॅक्शन्स आर देअर. इथं फ्रॅक्शन्स जे आहे ते लाईक झालेले आहे. नेक्स्ट टास्क कम्प्लीट. ओके. 1/4 and 2/3. आता पाहायचं आहे आपल्याला की फ्रॅक्शन 4 आणि 3 आहे. मल्टिपल ऑफ 4 4चं टेबल
4 4 7 8 7 1 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 6 24 मल्टिपल ऑफ 3 मल्टिपल ऑफ 3 3 1 3 3 6 3 1 9 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 ओके 1/4 पहिला फ्रॅक्शन आहे मल्टिप्लाय मल्टिप्लाय 2/3 दुसरा फ्रॅक्शन आहे मल्टिप्लाय मल्टिप्लाय नाव 4 कोणता असा नंबर आहे आय थिंक 12 हो इथं पण आहे इथं पण कितव्या नंबरवर आहे 1 2 3 मल्टिप्लाय बाय 3 इथे वरती 3 मल्टिप्लाय बाय 1 2 3 4 चौथ्या नंबरवर आहे खाली 4 म्हणून वरतीही 4 का बरं कारण की आपल्याला 12 पाहिजे डिनोमिनेटरला 3 1 3 4 3 12 4 2 8 4 3 12 झाले लाईक फ्रॅक्शन्स easiest way of doing this. Next, I hope तुम्हाला समजत असेल हा व्हिडिओ. Okay, let's start with the problem set number 15. Sorry, 6. Problem set number 18 मधला 6 क्वेश्चन आहे. इथं कोणते कोणते डिनॉमिनेटर आहे एक 6 आहे आणि एक 5 आहे. मल्टिपल ऑफ 6 कोणते 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 ठीक आहे मल्टिपल ऑफ 5 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 ठीक आहे बट दॅट्स ओके. आता कोणता असा नंबर आहे जो दोन्ही टेबलमध्ये आहे तो आहे 30 दुसरा कोणताच नाही आहे 20 24 25 नाही दुसरा कोणताच नाही. सो पहिलं फ्रॅक्शन आहे 5/6 मल्टिप्लाय मल्टिप्लाय दुसरं फ्रॅक्शन आहे 4/5 मल्टिप्लाय मल्टिप्लाय. आता 1 2 3 4 5 5व्या नंबरवरतीच येते खाली 5 म्हणून वरती 5 1 2 3 4 5 6 खाली 6 म्हणून वरती 6 6 5 5 25 5 5 25 5 6 30 6 24 5 5 25 5 6 30 झाले डिनॉमिनेटर सेम येस. नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर इज आता 3 इथं कोणते कोणते डिनॉमिनेटर आहे एक 8 आहे आणि एक 6 आहे याच्यामध्ये मल्टिपल ऑफ 8 मल्टिपल ऑफ 8 8 1 8 8 2 16 8 24 8 32 8 5 40 8 6 48. नेक्स्ट इज मल्टिपल ऑफ 6 6 6 7 2 12 7 1 18 7 24 6 5 30 6 6 36 पुढची टेबल तुम्हाला पूर्ण लिहायचा लिहू शकता ॲज यू विश. पहिला नंबर आहे 3/8 मल्टिप्लाय मल्टिप्लाय दुसरा आहे फ्रॅक्शन 1/6 मल्टिप्लाय मल्टिप्लाय. असा नंबर जो 8च्याही टेबलमध्ये येतो 6च्याही टेबलमध्ये येतो कितव्या नंबरचा आहे 16 नाही 24 32 सापडावं लागेल 36चं टेबल पुढे एक्सटेंड करू आपण 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 ठीक आहे 54. आता आपल्याला मिळेल कारण की त्याच्यामध्ये जो आहे एवढ्या नंबर्समध्ये आपल्याला नाही भेटलं त्यामुळे मी काय केलं 6चं टेबल पुढं एक्सटेंड केलं. असा नंबर कोणता आहे दॅट इज 48 कारण की दुसरं काहीच मॅच होत नव्हतं त्यामुळे मी काय केलं पुढं हाही टेबल थोडा वाढवला आणि मग कम्पेअर केलं. आता 8च्या टेबलमध्ये 8 कितव्या नंबरवर 48 आहे 1 2 3 4 5 6 मल्टिप्लाय बाय 6 खाली 6 म्हणून वरतीही मल्टिप्लाय बाय 6. 6च्या टेबलमध्ये कितव्या नंबरवर 48 आहे 1 2 3 4 5 6 7 8 8व्या नंबरवर खाली 8 गुणाकारामध्ये म्हणून वरतीही 8 ठीक आहे. 6 18 6 6 36 6 37 6 8 48 48 झालं 8 1 8 6 8 48 झाले लाईक फ्रॅक्शन्स.
नेक्स्ट 1/6 4/9. ओके, लास्ट सम आहे. कोणते डिनोमिनेटर आले? एक 6 आला आणि एक 9 आला. मल्टिपल ऑफ 6, 6चा टेबल. 6 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 54. ठीक आहे. मल्टिपल ऑफ 9, 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72. दॅट्स ओके. हे आले म्हणजे काय केलं मी, इथं 6चा टेबल लिहिला, इथं 9चा टेबल लिहिला आणि त्याच्यामध्ये काय केलं, आपल्याला आता हे बघायचं की कोणता असा नंबर आहे जो 6च्याही टेबलमध्ये येतो, 9च्याही टेबलमध्ये येतो. 6च्या टेबलमध्ये येतो 6 12 18 24 30 36 42 48 54. 9 18 आहे. 18 असा नंबर घ्यायचा कधी जो लहान आहे. ठीक आहे. आता 1/6 मल्टिप्लाय 4/9 मल्टिप्लाय 6चे टेबल 1 2 3. तिसऱ्या नंबरवर 18 आहे, खाली 3 म्हणून वरतीही 3. 1 2 सेकंड नंबरवरती 18 आहे, सो खाली 2 म्हणून वरतीही 2. 3 1 3 6 3 18 4 2 8 9 2 18. झाले लाईक फ्रॅक्शन्स. दिस इज द सिम्पल वे. आय होप हे गणित जे आहे ते तुम्हाला कळाले असतील. तुम्हाला मी सांगितलं होतं की एकदम लास्टला मी एक ट्रिक सांगेल. तर ही ट्रिक जी आहे ती तुम्हाला माझ्या हिशोबाने की याच मेथडने तुम्ही करावं, पण इझिएस्ट वेसुद्धा आहे. 1/6 मी तुम्हाला सांगते की ही ट्रिक काय आहे. 1/6 and 4/9. ठीक आहे. तुम्ही असंही करू शकता. 1/6. ठीक आहे. असे मल्टिप्लाय काय करायचं, समोरच्याचा जो डिनॉमिनेटर आहे ना, जेव्हा लाईक फ्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला, तर समोरच्याच्या डिनॉमिनेटरनी या पुऱ्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं, खाली पण वर पण. सेम इकडं रिपीट करायचं. 4/9 आहे, समोरच्याचा डिनॉमिनेटर आहे 6, खाली पण मल्टिप्लाय करायचं आणि वरती पण मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. म्हणजे काय, परत करा, हा जो फ्रॅक्शन आहे याला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी खाली वरती मल्टिप्लाय करायचं, आणि हा जो फ्रॅक्शन आहे याला पुढच्याच्या म्हणजे अलीकडच्या फ्रॅक्शननी म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटरनी खालीवर मल्टिप्लाय करायचं. 9 म्हणजे 9 6 साइन 54. ठीक आहे. 54 असं आलं. तर सेम साइन 24 आणि 9 सख 54 आलं. असं जर केलं तरीसुद्धा लाईक फ्रॅक्शन्स झाले. आपल्याला फक्त लाईक करायचे फ्रॅक्शन म्हणजे सेम करायचे डिनॉमिनेटर. तर अशी एक मेथड जी आहे ती इझी आहे. जेव्हा तुम्हाला टेबल्स जे आहे ते खूप किचकट वाटत आहे तर तुम्ही असंही करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, कळाला असेल, डाऊट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.